तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व मजा असणार. मी कल्पेश फुलोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला हक्काच्या अग्रिकल युट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आजचा ब्लॉग आपला बरेच दिवसांतून नाही तर महिन्यातून येते पूर्ण. आपण गेला ब्लॉग टाकला होता तो पेन हमरापूरचा गणपती बाप्पाचा. ब्लॉगला भरपूर प्रतिसाद दिला तुम्ही, धन्यवाद. असंच प्रेम असू दे तुमचा. सर्वात जास्त व्हिडिओला जर माझे व्ह्यूज गेले असतील ना तर त्याच व्हिडिओला गेलेत. खरंच धन्यवाद. असेच आपले व्हिडिओ पुढे पाठवत जा आणि सबस्क्रायबर पण चांगले वाढत चाललेत. ब्लॉग भलेही लेट येतात पण सबस्क्रायबर पण चांगला वाढतच चालले, ग्रो होत चाललाय. तर धन्यवाद, असंच प्रेम असू द्या. आणि आज सुद्धा मी चाललोय, मला मावशीच्या मुलांनी कारखाना टाकलाय गणपती बाप्पाचा, ते थोडं कव्हरअप करायचं. अजून मला 2-3 ठिकाणी बोलवलं होतं पण मला वेळ नाहीये खरंच आता सध्या मावशीच्या मुलाचा, म्हणून मी जरा चाललोय वेळ काढून तिकडे चाललोय. त्यांच्या कारखान्याला जरा सदाशित भेट देऊया. भरपूर युनिक बाप्पा आहेत तिकडे, बघायला भेटेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. आणि आज आहे आपला श्रावणी सोमवार, म्हणजे पहिला सोमवार श्रावणचा. तर गणपती बाप्पा मोरया, ओम नमः शिवाय. तर चला भेटूया आपण पुढे ब्लॉगमध्ये. असंच कंटिन्यू राहा. प्रतीक आहे जोडीला, बघू प्रतीक येतो का नाही मला माहिती नाही, मीच जातो नाही तर चला भेटूया आपण पुढे ब्लॉगमध्ये, कंटिन्यू राहा. तर मंडळी, आता आलोय मी गावातच कारखान्यात. तुम्हाला सांगितलं होता आपला शॉप तिकडे आहे, पण मी सध्या तुम्हाला दाखवण्यापुरती आलोय का आपल्या नाक्यावरती हा गावात तिकडं कोलशेत. आणि तुम्ही बघू शकता इकडं सिद्धी मोरया कला केंद्र हा त्यांचा कारखाना होता, पण इकडे जरा पावसाच्या मुळे पाणी भरपूर साठलं होतं तर मूर्त्या पूर्ण तिकडे शिफ्ट केला त्या कारखान्यात. तुम्हाला दाखवण्यात तिकडे बघा, इकडे सध्या असे डिस्प्लेला ठेवलेले आहेत कारण की इकडं जुने कस्टमर आहेत ते इकडे देतात सर्व. आपलं शॉप आहे तिकडे गावातच, तिकडे तुम्हाला नेतो, बघूया आपण तिकडे. तर चला आता दादाला भेटलो. तर दादा तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव धीरज मधुकर भोईर. मी सिद्धी मोरया कला केंद्राचा ओनर आहे. आपल्याकडे भरपूर मूर्त्या बांधतात, प्लेन मूर्त्या पण बांधतात, कपड्यामध्ये ज्यांना पाहिजे असतील ऑर्डरवरती पण मूर्त्या बांधतात. आणि किती वर्ष झाली तुला कारखान्याला? तरी टोटल आपला तिकडे धरून 6 वर्ष झालेत. कुठे? रसायनीचा पकडून. तुझा म्हणजे कारण काय इकडे उघडण्याचं कारण काय कारखाना असं? भरपूर लोक आपल्याला बोलले ठाण्यामधले का तुम्ही इकडे पण चालू करा. चांगला रिस्पॉन्स चांगला रिस्पॉन्स भेटला. 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाली इकडे कारखान्याला. दादा कारखाना भरपूर मोठा आहे, पण सध्या काय परिस्थिती तिकडे, काय प्रॉब्लेम झाल्यामुळे इकडे? तिथे ऍक्च्युली पाणी भरतो, त्याच्यामुळे आपल्या मूर्त्या थोडं नुकसान झालं यावर्षी. तुम्हाला सांगायचं दाखवेनच मी. सध्या बाहेर आपल्या कोलशेत गावातच नाक्यावरतीच आहे हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्याच बाजूला जस्ट बालकृष्ण पूर्णेकर साहेबांचं ऑफिस आहे, त्याच्या जस्ट साईडलाच आपल्या दादांचा कारखाना आहे. भले इकडे छोटीशी सध्या जागा तेवढी नाही आहे, पण अर्जन्सी मध्ये त्यांना इकडे शिफ्ट करावे लागले. त्यांचे 2 कारखाने आहेत, ढोकालीला सुद्धा. मी तिकडे तुम्हाला कव्हरअप करेन, दाखवेन. तर सध्या आपण इकडेच मूर्त्या कव्हर करूया. आणि दादा तू हे पूर्ण सगळा आपला फेटा वर्क वगैरे सगळा तू स्वतः करतो? हो, मी स्वतः करतो. 4 वर्ष झाले आपण स्वतः. 4 वर्ष. तरी वय तुझा किती आहे तरी? आता 19 रनिंग. 19 वर्ष अजून रनिंग आहे. ते वयात क्रिकेटच्या शिवाय मला काय सुचत नव्हतं, पण दादांनी चांगलं हे केलंय. तर चांगला उपक्रम आहे ना. मूर्त्या सुद्धा भरपूर छान आहेत, तुम्हाला बघायला भेटतीलच. आणि आता आपली बुकिंग कधीपर्यंत चालू आहे? बुकिंग आता आपली गणपतीपर्यंत चालूच आहे, 7 सप्टेंबर पर्यंत. तुम्हाला पाहिजे तसे कस्टमाइज पाहिजे असेल तर लवकरात लवकर सांगायला लागतील. आता गणपतीला जास्त दिवस पण उरलेले नाही, काहीतरी 7 तारखेला आपले बाप्पा येणार आहेत, आगमन होणार आहे बाप्पांचं. तर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा लवकरात लवकर बाप्पांची श्रींची मूर्ती बुक करा. तर तिथे आपल्याकडे काय पीओपीच्याच मूर्त्या आहेत का दुसरे सुद्धा आहेत? नाही दादा, आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. मातीची पण मूर्ती आहे, शाडू मातीची मूर्ती आहे, लाल मातीची मूर्ती आहे आणि लगद्याची मूर्ती आहे. आणि टिश्यू पेपरची पण, पेपर मॅशची पण आहे. आता पेपर मॅश हा कसा असतो, शाडू मातीची वजन असते भरपूर मूर्ती आणि ती खूप नाजूक असते. आणि पेपर मॅशची असते ती थोडी मजबूत असते आणि छोटा साधारण पोरगा पण उचलू शकतो मूर्ती. म्हणजे आपल्याकडे आहेत का टिश्यू? आहेत. तुम्हाला दाखवतो मी आता. तुम्ही बघू शकता तुम्ही मित्रांनो. जबरदस्त, म्हणजे हे वर्क सुद्धा तुम्हीच केलंय का? हो, मस्त एकदम. डायमंड वर्क सुद्धा, क्रिस्टल वर्क आहे पूर्ण. ही शीट असते, शीट कापून लावायला लागते. अच्छा. तरी साधारण बारीक काम असतं, पूर्ण दिवस जातो. सध्या ही मूर्ती बुक झालेली आहे का? बुक झालेली. मग अशी जर आपल्याला कस्टमर्सना आपले पाहिजे असतील तर भेटेल, पण आता सध्या दिवस कमी आहेत. अच्छा. जर अवेलेबल असली माझ्याकडे मूर्ती तर भेटेल. तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा एकदा दादाला. भेटली तर तुमचे चांगले एकदम. 4 मूर्त्या अवेलेबल आहेत. अच्छा. आता कस्टमर चालू आहेत तर सांगता नाहीत. बुकिंग पण फटाफट चालूच आहे, कारण आता या वर्षी मागणी जास्त याला पेपर मॅचला भरपूर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच इकडे बघायला भेटेल. असा टिश्यू पेपरचे सुद्धा आहेत, शाडू मातीचे सुद्धा आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो.
पण तुम्ही खरंच बघू शकता आखणी वगैरे पण असं नाही का टिश्यू पेपरच्या तर फिनिशिंग वगैरे नाही, भरपूर चांगले फिनिशिंग आहे. आणि बघू शकता ग्रीन कलर सुद्धा कॉम्बिनेशन व्हाईटच्या बरोबर ग्रीन जबरदस्त आहे एकदम. तू उचलून बघू शकतो दादा मातीची किती मातीपेक्षा किती हलकी आहे एकदम हलके आहे एकदम. भरपूर लाईट वेट आहे, भरपूर लाईट वेट आहे एकदम. मस्त वाटते एकदम मूर्ती. फिनिशिंग वगैरे पण चांगले आहे खरंच धीरज, भरपूर चांगले. अजून 3-4 मूर्त्या अवेलेबल आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तरी धीरज आपल्याकडे मूर्त्या किती फुटापासून किती फुटापर्यंत भेटतील? आपल्याकडे 5 इंचापासून ते 15 फुटापर्यंत बनते. तरी एवढ्या लवकर आपल्याला म्हणजे ऑर्डर दिली तर भेटेल? आपल्याला 10 फूट पाहिजे असेल तर? 10 फूट पाहिजे असेल तर आता आपल्याकडे टाइम कमी आहे. अच्छा. पण जर मूर्ती जर आपल्याकडे त्यांनी फोटो दाखवला अच्छा आपल्याला ही पाहिजे कस्टमाइज करून, अच्छा. जर ती माझ्याकडे अवेलेबल असली तर भेटून जाईल त्यांना. अच्छा. डिलिव्हरी वगैरे कसं काय आहे का? डिलिव्हरी आपल्या इथे कारखान्यामध्येच भेटेल, ठाण्याला. कारखान्यामध्ये आपली डिलिव्हरी नाही? नाही, डिलिव्हरी नाही. तुम्हाला जर बाप्पा जर बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला कारखान्यामध्ये येऊन सुद्धा बुक करायला लागेल, कारण की डिलिव्हरी अवेलेबल नाही. सध्याचे त्यांचं काम सुद्धा चालू आहे, भरपूर वर्क असतात. आता कसं जसं बाप्पा जवळ चालले तसं काम सुद्धा भरपूर आहे, म्हणून तुम्हाला इकडे कारखान्याला भेट द्यायला लागेल. आणि चल धीरज आपल्याला थोडीशी माहिती वगैरे दे मूर्तीबद्दल. दे आपली ही जी मूर्ती आहे ती जबरदस्त अशी म्हणजे एकदम मस्त सुंदर जे तुम्ही वर्क केलंय ना, एक नंबर केलंय धीरज. खरंच मला भरपूर आवडला. तर ही मूर्तीची बैठक म्हणजे काय खासियत आहे, काय नाव आहे त्या मूर्तीचं? डबल लोड कोच मध्ये बोलतात या मूर्तीला. अच्छा. आणि ही आपल्या ऑर्डर वरती बनलेली मूर्ती. अच्छा, म्हणजे ती बुक झालेली आहे का? झालेली. क्रिस्टल वर्क मध्ये केलेली मूर्ती. प्रॉपर क्रिस्टल वर्क आहे. तो स्वतःहूनच केलाय तुम्ही? स्वतःहून. छान छान मस्त एकदम केलाय. आणि हा आपला सर्वांचा आवडता लाडका एकदम कोली लोक. आणि आपली आई एकविरा कोली राजा, मस्त एकदम. अजून हे वरती सुद्धा आहे धीरज. आता म्हणजे काय, हा पेशवा मॉडेल आहे. पेशवा मॉडेल आहे, बघू शकता. जबरदस्त एकदम असा कपड्याचा वर्क केलाय. धीरज स्वतःच करतो ते. अजून तर मंडळी तुम्ही बघू शकता एकदम क्यूट असा बाप्पा चंद्रावरती. तर धीरज नेमकं काय आहे मूर्तीचा, काय म्हणजे चंद्रयान असा काय? ही बालमूर्ती आहे, 2 फुटाची मूर्ती आहे. बालमूर्ती आहे. अच्छा. ती आणि चंद्रयान जेव्हा लॉन्च झालेलं तेव्हा ही मूर्ती आलेली. अच्छा अच्छा. तेव्हा म्हणजे हा मॉडेल हे झालं होतं, युनिक आहे. बाप्पा बघू शकतो तुम्ही, क्यूट आहे एकदम. डोले वगैरे बघू शकता, आखणी एकदम जबरदस्त वर्क आहे. आणि त्याच्या बाजूला जी आहे ती धीरज, आपला मुंबईचा तेजुका, मुंबईचा तेजुकाचा राजा. मस्त एकदम क्लोथ्स वगैरे बघू शकता तुम्ही, पेटा वर्क वगैरे एकदम प्रॉपर आहे. अजून भरपूर थोडीशी कामं बाकी आहेत, थोडी जसं जसं जवळ येतं तसं कामं सुद्धा आहेत भरपूर. आणि खालती सुद्धा भरपूर बाप्पा आहेत. आता इकडं ते कव्हरअप करायला भेटणार नाही तेवढा, तरी तुम्ही बघून घ्या. जे आवडतील ते नक्की तुम्हाला स्क्रीनवरती मी नंबर देईन, कॉन्टॅक्ट करा त्यांची दादांशी आणि फटाफट लवकरात लवकर श्रींची बुकिंग करून टाका. ही स्वामी समर्थांची आहे. तर धीरज आपल्याकडे जी तुम्ही मागच्या टायमाला मला जी दाखवली टिश्यू पेपरची मूर्ती म्हणजे पेपर मॅशची, त्यात अजून आहेत ना, तू बोललास मला जरा? कोच अच्छा. मध्ये पण आहे आपल्याकडे. अच्छा. ही पूर्ण लाईन काय आहे, याचीच आहे का, टिश्यू पेपरची आहे का? ही टिश्यू पेपरची अख्खी लाईन. आता सध्या मला तेवढं मी पूर्ण हे काढून दाखवत नाही पिशव्या. हे बघा, हे सध्या जे काढलेले आहेत बघा, आखणी वगैरे बघू शकता तुम्ही, मस्त आहे एकदम. वर्क सुद्धा बघू शकता. हा काम करत नाही कोण टिश्यू पेपर मध्ये, हो आपणच करतो ठाण्यामध्ये. नाही खरंच बघायला भेटे. ही तुम्ही जी पहिला दाखवली ना तुम्ही मला, डिस्प्लेला तुम्हाला आता दाखवली. हो डिस्प्लेला जी बघितली. आणि ही व्हाईट मध्ये दगडूशेट आहे का? ही पण दगडूशेट आहे. अच्छा, मस्त एकदम. ही सुद्धा आहे आपली नॉर्मल बैठक, रॉयल लुक मध्ये आहे. रॉयल लुक मध्ये खरंच मस्त. टिश्यू पेपरचा सध्या ठाण्यामध्ये कोण जास्त ठेवत नाही, पण धीरजच्याकडे तर अवेलेबल आहेत. जर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्कीच एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती मी नंबर देणारच आहे धीरजचा. धीरज तुझा पूर्ण नाव आहे? भोईर ना? धीरज भोईर. तो आपल्या मामाकडे इकडे वर्क करतो. खरंच चांगला आहे. आणि मातीच्या मूर्ती जे दाखवणार होता तुम्हाला, ते जरा धीरज दाखव ना. हे आपल्याकडे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो व्हिडिओ मध्ये, आपल्याकडे 5 इंचापासून मूर्ती बनते. अच्छा. तर ही तुम्ही बघू शकता, ही 5 इंचाची मूर्ती आहे. 5 इंचाची मूर्ती आहे ती. ही एक्सपोर्ट क्वालिटीची जशी आपण बोलतो मूर्ती. अच्छा, मस्त एकदम. उंदरावरती बसून आहे, उंदीर मामाच्या वरती विराजमान. मस्त. ही प्रॉपर पूर्ण शाडू माती आहे. प्रॉपर शाडू माती आहे, तुम्ही बघू शकता. प्रॉपर अशी शाडू माती आहे. नाहीतर काही जागेवर असे पीओपीचे वगैरे आपण थोडीशी अशी कोटिंग देतो, म्हणजे खालून पाणी जरी लागलं तरी काय, हा म्हणजे प्रॉब्लेम नको त्याच्यानंतर ते. कारण की भरपूर एकदम पाणी लागल्याच्या नंतर लागला का मूर्ती थोडी क्रॅक होते. अच्छा अच्छा.
त्या आपल्याकडे 1 फुटापर्यंत आहेत का शाडू मातीच्या? नाही, आपल्याकडे तसे भरपूर आहेत मूर्त्या. टोटल 1 फुटामध्ये आपल्याकडे 300 मूर्त्या आहेत. बापरे. कारण कस्टमर आल्यानंतर कस्टमर नाराज नको व्हायला का, कमी व्हरायटी. अच्छा, म्हणजे इकडे आपल्याला सध्या कमीच दिसतात कारण इकडे आपल्याला कमी बघायला भेटतील, कारण तिकडे आपल्या भरपूर होत्या मूर्त्या. जसं तुम्हाला बोललो, दादा बोलला तुम्हाला का फर्स्ट शॉप मध्ये आपला थोडा पाण्याचा प्रॉब्लेम झाला पावसामुळे, जरा थोडा आपल्या गाला छोटा पडतोय, त्यामुळे थोडं तिथे शिफ्ट केलं. तरी नाही तरी चांगले डिस्प्ले आहेत अजून, तुम्ही बघू शकता. बघा मातीच्याच मूर्त्या 1 फुटात आहेत मातीच्या मूर्त्या. 1 फुटात आहेत सगळे. शिवरेकर मॉडेल पण आहे, टिटवाला आहे. अच्छा, तुम्ही हे खालती पण आहेत का? हे हा सिद्धिविनायक आहे. सिद्धिविनायक आहे, मातीच्याच आहेत ना? हा, हे मातीच्याच आहेत. हा आपला दगडूशेठ पुण्याचा. दगडूशेठ पुण्याचा मस्त एकदम. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल का आपण प्लेन मूर्ती जरी घेतली प्लास्टर मध्ये, तर आपल्याकडे डायमंड वर्क कसं होतं, तर तुम्ही हा बघू शकता. डायमंड वर्क आपण कसा करतो, कशा प्रकारे करतो. मस्त एकदम डायमंड. हा मेटॅलिक आहे ना पूर्ण? हा मेटॅलिक आहे, मेटॅलिक वर्क आहे ना हा? हा सध्या भरपूर ट्रेंडला आहे. आखणी पण बघू शकता मूर्तीची, जबरदस्त आहे खरंच, खूपच सुंदर. धोतीचा वर्क बघू शकतो. या कलरला काय बोलतो, कलर आहे का? हा कलरच आहे. कलरच आहे? नाही, कलरच आहे. असं मेटॅलिक कलर आहे. असं वाटतं का क्लॉथ पूर्ण हे केलंय, धोतर त्याला हे केलंय 3D लुक मध्ये, थोडा 3D लुक मध्ये. मस्त आहे. नवीन दरवर्षी आपण असा प्रयत्न करतो का नवीन नवीन आपल्या कस्टमरला काहीतरी भेटावं. अच्छा, काय बोलतो धीरज, तू काय सांगत होता? म्हणजे आपल्याला काय कस्टमरला आपण दरवर्षी असा प्रयत्न करतो का नवीन नवीन काहीतरी बघायला भेटावं. हो, खरंच. सिद्धी मौर्य कला केंद्र बोलला तर तुम्हाला माहितीच असेल का भरपूर युनिक ट्रेंडमध्ये असे जे बाप्पा असतात, जे सर्व पेन अमरापूरचे, ते इकडे तुम्हाला बघायला भेटतील. पण त्यांचा स्वतःचा कारखाना आहे, असं नाही का पेन अमरापूरचा त्यांचा स्वतःचा रसायनालाच ना तिकडे पूर्ण रसायनेला. आपण होलसेल मध्ये पण मूर्त्या देतो. अच्छा, लागत असतील पण ते आपण ऑर्डर 4 महिने आधी घेतो. आता सध्या बंदच आहे ते होलसेल मध्ये, आता रिटेलच चालू आहे आपले थायलंडला एक्सपोर्ट झाले. अच्छा अच्छा, आपण होलसेलचे जरा कमी घेतले. अच्छा अच्छा, मग आता सध्या आपले रिटेलच चालू आहे. आता पुढच्या वर्षी आपली चालू होईल. अच्छा. तर धीरज, ही मूर्ती मला भरपूर आवडली. म्हणजे ही मूर्ती मला तर वाटते सगळ्यात जास्त मागणी असेल या मूर्तीला सुद्धा. या मूर्तीला आणि जास्त करून मागणी आपल्या गावातच आहे या मूर्तीला. अच्छा, आपल्या गावात झाली जो तो हीच मूर्ती मागतो जास्त करून आपली. अच्छा, श्रीकृष्ण आपल्या गावातच गेलेली आहे. अच्छा, नाही खरं ते बघा, तुम्ही वर्क बघू शकता याचा सुद्धा. भरपूर आहे तिकडे श्रीकृष्णाचे, पण सर्वांना वेगवेगळा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केलाय धीरजने. बघू शकता मस्त गाय आहे, वासरू आहे. क्लोथिंगला कॉम्बिनेशन पण एकदम मस्त केलेलं आहे. आखणी सुद्धा बघू शकता तुम्ही. धीरज आपल्याला बघू शकता तुम्ही, एक एक हातात घेऊन दाखवते मूर्ती. इकडे थोडी अडचण असल्यामुळे काय नाही, पण भरपूर मेहनत घेतोय मुलगा. असंच तुम्ही हे करा, तुम्हाला जर लवकरात लवकर बाप्पा बुक करा. तुम्हाला जसं लवकर लवकर तुम्ही बुक करणार तसं लवकरच भेटेल. नाहीतर मग तुम्ही टायमावर सांगणार का ही मूर्ती हवी आहे, ती मूर्ती हवी आहे, तर ते पॉसिबल नाही आहे. तुम्ही लवकरात लवकर या कारखान्याला भेट द्या. तुम्हाला इकडे जर नसेल जमेल तर ढोकालीला सुद्धा जा, तिकडे मोठा कारखाना आहे त्यांचा. धीरज, या मूर्तीचं म्हणजे काय नाव वगैरे काय बोलतात? म्हणजे असं बैठक एकदम सुबक आहे. ही बालमूर्ती आहे. बालमूर्ती आहे आणि ही जास्त करून जुन्या लोकांनाच माहिती आहेत आपले. अच्छा, कारण हा सर्वात आधीचा मॉडेल आहे. अच्छा, एकदम पहिला जे म्हणजे बसवायचे कालामध्ये अशीच मूर्ती असायची जास्त करून. अच्छा, म्हणजे आजोबांना सगळ्यांना माहितीच असेल ते. आता हे सगळे युनिक झालेत, सर्वांना माहित नाही, पण आता परत जुना ट्रेंड आपला नवीन मध्ये यायला लागलाय. आखणी वगैरे तुम्ही बघू शकता, ब्राऊन शेडचे असे आईसचे वर्क केलेले आहे मस्त एकदम. फेटा वगैरे सुद्धा बघू शकता तुम्ही. हे फेटा वगैरे पण तुम्हीच केलाय का? सगळं धीरजनेच केलंय. खरंच मस्त आहे. बुक झाले. पेंटिंग पण मी स्वतः करतो. फक्त पेंटिंग पण स्वतःच करतो तो. फक्त मला आखणी नाही जमत. अच्छा, आखणीसाठी आपल्याला एक जुना येतो. अच्छा, आखणी पण आपण कोण पण नाही बसवत आखणीला. अच्छा, चांगले सर्टिफिकेट. इंटरव्ह्यू घेतो. नाही खरंच बघा, जे आहे ते सरळ सांगतो धीरज का पेंटिंग वगैरे तो करतो, आखणीचा नाही तो काम करत. पण बघा, जे आहे ते स्वतःहून सांगतो तो, असा नाही. नाही तर बाकीच्या वगैरे कारखान्यात गेलं तर सांगेल का मी हे आखणी सुद्धा माझीच आहे अशी आहे. पण तसा नाही, धीरजचा तसा नाही. धीरज आहे ते सांगतोय का बरं आखणी तो नाही करत तर नाही करत. कारिगर असतात दुसरे वेगळे, ते वेगळे कारिगर असतात. तर मस्त एकदम आपला सर्वांचा आवडता, ज्याची आपण वर्षभर वाट बघतो. अच्छा, सर्वांचा नवसाला पावणारा
आपला लाडका लालबाग, लालबागचा राजा. ही ओरिजिनल मूर्ती आहे लालबाग मधली. अच्छा अच्छा. अजून त्याच्यात काय वर्क बाकी आहे का? वर्क बाकी आहे थोडा. हो, हातातले कडे वगैरे भरपूर मला तर वाटतंय तसं बघून, पण तुम्ही बघू शकता. आणि ही धीरज, हा आपला कोली आहे. कोली राजा. कोली राजा आपल्या याच्यात आपल्याला जर ऍडिशनल काय आपल्याला दागिने वगैरे हे करायचे त्याचं पण काम बाकी, याला अजून कपडे घालायचे आहेत. अच्छा, अजून क्लोथ्स आहेत का? भरपूर हो, बाकी आहे, म्हणजे भरपूर काम बाकीच आहे अजून. आणि त्याला बनवायचं आहे आपल्याला. ही सुद्धा ही पेशवा मॉडेल आहे. पेशवा मॉडेल आहे. आता मी ते प्लॅस्टिक काढत नाही कारण की भरपूर धूळ पण बसते. आता भरपूर सर्व गणपती बाप्पांचे ते प्लॅस्टिक काढता येणार नाही कारण की भरपूर त्याला परत ते हे करायचा. तर सध्या तुम्ही अशाच सिनेमॅटिक मध्ये पण काढलेत मी व्हिडिओ, असे सुद्धा काढले. कृष्णा गणपती आहे. हा कृष्णा आहे. तुम्ही बघू शकता, वर्क बघू शकता, फुलांचा एकदम फुलं बघू शकता ना. आपली आखणी पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला जास्त बघा दिसेल का व्हिडिओ मध्ये तेवढं समजत नाही मला. अजून यातून धीरज काही मला सांग. पेशवा मॉडेल आहे. हा का? हा पेशवा मॉडेल आहे. ही पण बुक झाली आहे का? ही पण बुक झाली आहे. आणि जर अशी ती पाहिजे असेल तर भेटेल? भेटेल. कस्टमर्सांना भेटेल तर नक्कीच तुम्हाला भेटतील अशा मूर्ती रिटर्न पाहिजे असतील तर. ही पण कृष्णाचीच आहे. याचं सुद्धा वेगळं अजून वर्क बाकी आहे. भरपूर कामं सुद्धा बाकी आहेत. तर कसा धीरज एकटाच असतो कारखान्यामध्ये ना, सर्व वर्क वगैरे तोच करतो. त्याच्या कारणामुळे त्याला वेळ पण भरपूर जाते. एक मूर्तीला नाही करता करता एक दिवस जातो पूर्ण. कॉलेजमध्ये टाइम नाही. इकडे असे नाही का कारखान्यामध्ये आहेत मुलं का पटापट करायला, तो एकटाच सगळा पूर्ण कव्हर करतो. तर चांगला आहे. वयाच्या कमी वयात तो भरपूर चांगला काम करतो. ही धीरज, ही ब्राह्मण कोच मध्ये मूर्ती आहे. ही ब्राह्मण कोच मध्ये. ब्राह्मण कोच मध्ये भरपूर आहेत. हे 3 वर्ष झाले. अच्छा. 3 वर्षामध्ये भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटलाय ब्राह्मण कोच मध्ये. अच्छा. याला जेवढ्या मूर्त्या आणणार तेवढ्या आपल्याला कमीच पडतात. अच्छा अच्छा. अजून आणखी तू सांगत होतास ना कोणती तरी? आपल्याकडे भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. अच्छा अच्छा. जेवढ्या मूर्त्या बनवणार तेवढ्या कमीच पडतायत कस्टमरला. अच्छा अच्छा. म्हणजे एवढी मागणी आहे का ते मूर्ती? जशी पण तुम्ही मूर्ती बनवाल ती कस्टमरला आवडते. अच्छा. कस्टमायझेशन आपली वेगवेगळी असते ना? ते वेगवेगळी असते प्रत्येक. आणि आपण एकदा कस्टमरला दिली जी मूर्ती, अच्छा, आपण सेम बनवत नाही. अच्छा. म्हणजे वेगळी. कस्टमर नाराज नाही व्हायला पाहिजे का माझी मूर्ती याच्याकडे पण आहे. हे चांगलं आहे. बघू शकता तुम्ही धीरजचं. हे मला भरपूर आवडला कारण की प्रत्येक जणाला पण बघा तुम्ही. ही बघा, जबरदस्त एकदम क्यूट असा बाप्पा. खरंच पेनला पण मी गेलो होतो. भरपूर म्हणजे या मूर्तीची सेलिंगच एवढी आहे ना. अजून ऍडिशनल त्याच्यात भरपूर वर्क सुद्धा बाकी आहे अजून. असं सिंपल हा सध्या त्यांनी ठेवलेला आहे. धीरज भरपूर अजून त्याच्यात वर्क असेल ना? हो. 3 वर्ष झाले हा मॉडेल येऊन. अच्छा. पण हाच एक मॉडेल आहे असा गणपतीमध्ये हा जास्त सेलिंग मध्ये, सर्वात जास्त सेलिंग मध्ये. नाही खरंच तुम्ही. आणि हा गणपती आपला एक कस्टमर नवीनच यावर्षी झालेत. अच्छा. हा त्यांनी गणपती समोर बघितला पण नाही, व्हिडिओ कॉल वरती बुक केलेला आहे. असं पण आहे का? नाही खरंच मी पेनला सुद्धा गेलो होतो व्हिडिओ काढायला. तिकडं पण मी बघितलं. भरपूर या बाप्पांना भरपूर डिमांड आहे या मूर्तीला. खरंच सुंदर अशी मूर्ती आहे. एकदम क्यूट. भरपूर एकदम क्लोथ्स वगैरे पण वेगवेगळे असे फेटा वगैरे त्याला असे काय त्याच्यावर असे कृष्णाचं वगैरे पण हे केलेलं आहे. तुम्हाला याच्यातला अजून एक मॉडेल दाखवतो मी. अच्छा. आपल्या डोकालीवाल्या सेकंड शॉप वरती आहे. हा, आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत ना. त्याच्यावरती पण भरपूर चांगला काम केलेलं आहे. तो पण दाखवतो मी. अच्छा. ते स्वतःच वर्क आहे ना पूर्ण सगळं? दुसरा कोण वर्क नाही करत. हा, ते पण आहे. नाही खरंच धीरज, खरंच भरपूर चांगलं वर्क आहे. तर बघू शकता तुम्ही. आता मी सध्या इकडचं तेवढा कव्हरअप करत नाही. त्याला पण जास्त त्रास नको. आता त्याला वर्क आहे भरपूर. गणपती पण जवळ येत चाललेत. आता मी सध्या चाललोय ढोकालीला. त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला कव्हरअप करायचं मी हे करतो. आणि इकडे सुद्धा भरपूर आता कस्टमर पण चालूच आहेत. जर आम्ही त्याचा थांबून ब्लॉग बनवतोय. बघू शकता भरपूर आहेत इकडे पण मूर्त्या. तर चला आपण भेटूया आता डायरेक्ट ढोकालीलाच. ढोकाली कोलशेत रोड हा तुम्ही बघू शकता. ढोकालीचा सर्कल आहे. समोर हायलँडला जातो हा आपला कोलशेत रोड ठाणे ढोकालीला. आणि हा आपला जातो कापूरवाडीला. तर या सर्कलच्याच वरती हा कारखाना आहे इकडे धीरजचा. हा सेकंड आहे. आपल्या गावात जो बघितला आपण हा पहिला होता. इकडे सध्या डिस्प्ले भरपूर कमीच आहेत. आता इकडे धीरजच्या इकडे सेकंड याला आलोय.